पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर नाना बागुल यांनी अनेक बैठका घेतल्या। उल्हासनगर शहरामध्ये कार्यकारिणी देखील त्यांनी जाहीर केलेली आहे। सोबतच उल्हासनगर शहरामध्ये गेली अनेक वर्ष झाले रिपब्लिकन चळवळीतील जे नेते होते आणि जे तरुण पिढीचे होते त्यांनी पक्ष सोडला होता, ते सगळे आता नाना बागुल यांच्या अध्यक्षतेखाली परत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील होते। अशातच येणाऱ्या 2 मार्चला बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले। या परिषदेला उल्हासनगरच नव्हे तर सभोवतालच्या अनेक आंबेडकर अनुयायी यांनी त्या धम्म परिषदेला जाण्यासाठी नाना बागुल यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं। सोबतच उल्हासनगर शहरामध्ये गेली अनेक वर्ष दुसऱ्या पक्षात असलेली जे तरुण पिढी होती, जे अनेक समाजाचे दुसऱ्या समाजाचे जे कार्यकर्ता होते, त्यांनी रिपाईमध्ये प्रवेश केला होता। आज त्यांना पद देण्यात आले होते। या पद देण्याच्या कार्यक्रमामध्ये रिपाईच्या भव्य अशा बैठकीला राष्ट्रीय सचिव सुरेश बाळसिंगे सोबतच राज्याचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी नगरसेवक शांताराम निकम असे अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते। यामध्ये अनेक मान्यवरांनी आपले समोर जे असले होते, तरुण होते किंवा महिला आघाडी होते यांना संबोधित करताना सांगितले कशा प्रकारे उल्हासनगर शहरामध्ये अनेक नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षासाठी काम करावे आणि तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून रिपाईची भूमिका देखील स्पष्ट करावी आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकमध्ये परत उल्हासनगरचा रिपाईचा महापौर निवडून आणावा, यासाठी सगळ्यांनी कष्ट करावे असं त्यांनी सर्वांना संबोधित केलं। याचप्रमाणे नाना बागुल यांनी सांगितले की जेव्हापासून ते यांनी अध्यक्षपद घेतलेले तेव्हापासून त्यांनी अनेक तळागाळातील कार्यकर्त्यांना किंवा दुसऱ्या पक्षातील जे काही कार्यकर्ते होते त्यांना जोडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत। त्यामुळे रामदास आठवले यांनी जे त्यांना विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाला ते पूर्णपणे सार्थक ठरत आहेत। प्रचंड अशा या बैठकीला उपस्थित आलेल्या तरुण आघाडी आणि सोबतच महिला या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुरेश बाळसिंगे यांनी सांगितले की कशा प्रकारे पक्ष वाढवावा आणि 2 तारखेला धम्म परिषदेसाठी सगळ्यांनी येण्यासाठी त्यांना आवाहन केलं। 2 मार्च 2025 रोजी नाशिक या ठिकाणी जागतिक धम्म परिषद जी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आहे। या परिषदेचे अध्यक्षस्थान माननीय नामदार रामदास आठवले साहेब करणार। या परिषदेसाठी जगभरातून बौद्ध धर्मियातील भिक्खू मोठ्या प्रमाणात येणार आहेत। आजची संपूर्ण जगाची परिस्थिती पाहता या जगाला बुद्धाशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही। हा युद्ध ही शेवटी माणसाच्या समाप्तीकडे वाटचाल असेल। माणूस म्हणून जर आपल्याला समानतेच्या, बंधुभावाच्या आणि स्वतंत्रतेच्या जगायचं असेल तर बुद्ध धम्माला आपल्याला बरोबर घेऊन जावं लागेल। याचा अर्थ इतर धर्मातील लोकांनी धम्म स्वीकारलाच पाहिजे असं नाही, परंतु धम्मामध्ये जी सद्वचन आहेत, जे चांगले विचार आहेत ते आत्मसात करावेत। म्हणून 2 तारखेला जास्तीत संख्येनं नाशिक इथे या लोकांनी यावं अशी त्यांची अपेक्षा आहे। त्याचबरोबर येणारे उल्हासनगरची महाइलेक्शन्स, या इलेक्शनमध्ये रिपन पक्षाचा महापौर कसा होईल त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांनी कामाला लागावं या विचारानं आजची बैठक आयोजित केली होती। सोबतच नाना बागुल यांनी सांगितले की कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ते पक्षासाठी कार्यरत असणार आहेत आणि अनेक नगरसेवक हे निवडून आणण्यासाठी ते आश्वस्त आहेत। जिल्हा कार्यकारिणीची बैठक आता संपन्न झाली। या बैठकीमध्ये ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक आणि केंद्रीय सचिव बाळसिंग दादा हे सुद्धा उपस्थित आहेत। आजच्या या बैठकीमध्ये सोनू पंजाबी, गुरमीत सिंग, बारकू निकम, नानू खैरनार,
मनोज तोलानी, गणेश कांबळे अशा 5-6 कार्यकर्त्यांनी, शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालंय. चांगला रिझल्ट दिसेल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. 2 मार्चसाठी उल्हासनगर वासियांना कशा प्रकारे आवाहन करा? 2 मार्चला नाशिकला गोलपेठ मैदानमध्ये धम्म परिषद आहे. त्या धम्म परिषदेला उल्हासनगरमधनं जास्तीत जास्त संख्येने महिला भगिनी, पुरुष बांधव हे जातील अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे. मी शहरातल्या बौद्ध नागरिकांना विनंती करतो की आपण 2 मार्चला जास्तीत जास्त संख्येने नाशिकला जाण्यासाठी जी काय आवश्यक तयारी असेल ती करावी अशी विनंती करतो.